नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आश्विन वद्य त्रयोदशी हा दिवस धनत्रयोदशी म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो। या दिवशी भगवान धन्वंतरी यांचे पूजन केले जाते। वैद्यक शास्त्रानुसार आपली वैद्यकीय क्षेत्रात प्रगती व्हावी व सर्वांना उत्तम आरोग्य व धन लाभावे यासाठी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते। भगवान धन्वंतरी यांना विष्णूंचा अंश अवतार मानले गेलेले आहे। या दिवशी धनाचे पूजन केल्याने व आपल्या धनाला म्हणजेच आपल्या घरातील तिजोरीला तसेच आपल्या उत्पन्नाच्या साधनांना धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी आरती करावी। प्राचीन काळानुसार जेव्हा देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केले तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले। याच कारणामुळे धन्वंतरीला औषधांचे देखील पूजन केले जाते। या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन करताना ओम धन्वंतरये नमः स्नानार्थे जलम समर्पयामी असे म्हणून जल अर्पण करावे। ओम धन्वंतरये नमः पंचामृत स्नानार्थे पंचामृतम समर्पयामी असे म्हणून पंचामृत व्हावे। पुन्हा शुद्ध पाणी व्हावे। त्यानंतर ओम धन्वंतरये नमः सुवासितम इत्रम समर्पयामी असे म्हणून अत्तर लावावे। तसेच ओम धन्वंतरये नमः गंधम समर्पयामी असे म्हणून गंध लावावे। ओम धन्वंतरये नमः अक्षतान समर्पयामी असे म्हणून अक्षता व्हाव्यात। ओम धन्वंतरये नमः पुष्पम समर्पयामी असे म्हणून पुष्प अर्पण करावे। ओम धन्वंतरये नमः धूपम आग्रपयामी असे म्हणून उद्बत्ती किंवा धूप ओवाळावे। ओम धन्वंतरये नमः दीपम दर्शयामी असे म्हणून निरांजन किंवा दिवा ओवाळावा। आणि सर्वात शेवटी ओम धन्वंतरये नमः नैवेद्यम समर्पयामी ही असे म्हणून नैवेद्य दाखवावा व सर्वात शेवटी नमस्कार करून ओम धन्वंतरये नमः नमस्कारम समर्पयामी असे म्हणून नमस्कार करावा व धन्वंतरी देवीची उपासना करावी। या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचा जप करणे देखील फलदायी ठरते। यामध्ये ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा 108 वेळा जप करावा। अशा पद्धतीने धनाची वर्षाव तसेच आपले आरोग्य उत्तम राहावे यासाठी धन्वंतरी देवीची व लक्ष्मीची पूजा उपासना करून हा दिवस साजरा करावा व सर्वांना शेवटी गूळ व धने यांचा नैवेद्य वाटावा। जर तुम्हाला आमच्या चॅनलवरील ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा।